टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। आमदार अजय चौधरी आपल्यासोबत आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। सुधीर साळवी यांची सचिवपदी नियुक्ती झाल्यानंतर पहिल्याच ठिकाणी या ठिकाणी तुम्ही येऊन त्यांचं स्वागत केलेलं आहे, काय भावना आहे, काय प्रतिक्रिया आहेत? कारण सुधीर साळवी आणि मी गेले अनेक वर्ष एकत्र काम करतोय। शिवसेनेच्या या प्रवाहामध्ये आम्ही सातत्याने एकत्र आंदोलन असेल, कार्यक्रम असेल, ते सगळं करत आलेलो आणि परळ लालबागमध्ये एक सचिवपद हे गेल्या अनेक वर्षापासून शिवसेनेचं जे महत्त्वाची जी पद आहेत त्यातलं हे पद आणि ते दिलं गेलं हा सगळ्यांच्याच आनंदाचा विषय आहे। आणि विशेषतः माझ्यासोबत काम करणारे एक सहकारी आज शिवसेनेच्या या संघटनेचा आदरणीय उद्धव बाळासाहेब ठाकरे या शिवसेनेचा सचिवपदी नियुक्ती झालेली आहे, याचा आनंद नक्कीच मला आहे। याच्या अगोदर आपण जर पाहिलं तर विधानसभाची जेव्हा निवडणूक होती तेव्हा कुठेतरी सुधीर साळवी देखील इच्छुक होते, परंतु तुम्हाला उमेदवारी दिली पक्षाकडून आणि त्यावेळी सुधीर साळवींचे काही पदाधिकारी नाराज असल्याचं आपल्याला पाहायला मिळाले। परंतु मातोश्रीच्या आणि पक्षप्रमुखांच्या आदेशाने त्यांनी कोणताही वेगळा निर्णय नाही घेतला, तुम्हाला मदत करण्याचा निर्णय घेतला आणि त्याचं कुठेतरी हे फळ म्हणायचं आपण। पक्षामध्ये आमच्या हे खासियत आहे की पक्षाकरता त्याग केलेले, पक्षाकरता परिश्रम केलेले आणि निष्ठावंत अशा सगळ्यांचा कधी ना कधी विचार केला जातो, त्याला संधी दिली जाते आणि या संधीचं सोनं करण्याचं काम प्रत्येकाची जबाबदारी आहे। आणि सुधीर साळवींनी जे पक्षाची एकनिष्ठपणा दाखवला त्याचं एक फळ आहे म्हणा किंवा त्या निमित्ताने पक्षाने दिलेली संधी आहे। त्यावेळेस त्यांना डावललं होतं तेव्हा त्यांनी पक्षप्रमुखांची भेट घेऊन आल्यानंतर म्हटलं होतं की मातोश्री माझा योग्य वेळी विचार करेन आणि मला मातोश्रीने शब्द दिला आहे, अशा प्रकारचं वक्तव्य केलं होतं। आणि त्यानंतर 5-6 महिन्यानंतर त्यांची पक्षाच्या सचिवपदी नियुक्ती झाली। आगामी महानगरपालिकेच्या दृष्टीने किती महत्त्वाचं हे सचिवपद, ते बी लालबाग परळमध्ये, कारण लालबाग परळ शिवसेनेचा बालेकिल्ला म्हटलं जातं। लालबाग परळ हा शिवसेनेचा बालेकिल्ला कालही होता, आजही आणि उद्याही तो तसाच असेल। कारण आपण जी निवडणूक पाहिली विधानसभेची त्यामध्ये महाराष्ट्रामध्ये हा एकमेव मतदारसंघ होता की सगळे पक्ष एकत्र आले होते आणि शिवसेना आपल्या ताकदीवरती लढत होती। अनेक ठिकाणी एकमेकाच्या उरावरती हे बसले होते, पण इथे मात्र गळ्यात गळा घालून एकत्र निवडणूक लढवत होते। आणि अशा वेळी इथल्या शिवसैनिकांनी, इथल्या मतदारांनी, इथल्या शिवसेनेवर प्रेम करणाऱ्या सगळ्या रहिवाशांनी प्रचंड मतदान केलं आणि लालबाग परळवरती शिवसेनेचा असणारा सातत्यानं फडकणारा भगवा उतरवण्याचं जे कपट कारस्थान केलं जात होतं त्या लोकांना इथल्या मतदारांनी, शिवसैनिकांनी प्रचंड परिश्रम आणि विश्वास दाखवून धूळ तारली। म्हणून लालबाग परळ हा गड होता, आहे आणि उद्या तसाच अबाधित राहील आणि नक्कीच या संधीचं आम्ही सोनं केल्याशिवाय राहणार नाही असा मला पूर्ण विश्वास आहे। काल अभ्युदयनगर संदर्भात बैठक मुख्यमंत्र्यांसोबत पार पडली, तुम्ही देखील त्या बैठकीला उपस्थित होतात। अभ्युदयनगरचा प्रश्न मार्गी लागलाय का, याबद्दल तुम्हाला काय वाटतंय? मी सातत्याने अभ्युदयनगरचा विषय विधिमंडळामध्ये मांडतो, आपल्याला साऱ्यांना माहीत आहे। या अधिवेशनमध्ये देखील अर्थसंकल्पीय अधिवेशनमध्ये हा विषय मी मांडला आणि त्यावेळी मी सांगितलं होतं मुख्यमंत्र्यांना की आपण स्वतः घोषित केलं 635 चौरस फुटाचं घर या अभ्युदयनगर वासियांना देणार, इतकंच नव्हे तर मुंबईतला मराठी माणूस मुंबईतच राहावा म्हणून आम्ही हा निर्णय घेतलेला, असं देखील आपण घोषित केलं होतं। आणि आज असं दाखवलं जातं की 635 चौरस फुटाचं घर देणार म्हणून कोणी टेंडरला येत नाही, तर तुम्ही निव्वळ त्या लोकांना देण्यात येणाऱ्या घरांवरती का बोट ठेवता? त्याशिवाय ज्या काय म्हाडानी ज्या काय वेगवेगळ्या प्रकारच्या अटी ह्या टेंडरमध्ये टाकलेल्या आहेत, विशेषतः 5 लाख फूट FSI बांधून हा म्हाडाला पाहिजे, 1364 कोटी रुपये जवळजवळ त्यांना प्रीमियम पाहिजे, 1200-1250 कोटी हा डेव्हलपमेंट चार्जेस पाहिजेत। हे म्हाडाचं मागणं कमी करा, कारण म्हाडा ही धंदा करायला बसलेली नाही, म्हाडा ही लोकांना घरं द्यायला बसलेली आहे आणि आपण घोषित केलेली स्कीम आहे, ह्याच्यामधनं एकही फूट कमी करायचं बोललं तर ते आपल्याला चांगलं नाही अशी मी मागणी केली होती। काल पुष्कळ साधक बाधक चर्चा झाली आणि त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की कॅप जो आहे 635चा त्यामुळे कोण येत नाही, पण 620 कमीत कमी करू, पण देणारा, कारण ह्याच्या शेवटी डेव्हलपर येतील, त्यांचं कॉम्पिटिशन असेल
कोण 630 पण देईल, कोण 440 पण देईल. त्यामुळे लोकांनी याची मान्यता द्यावी अशा प्रकारचे काल आग्रह त्यांनी धरला. आणि त्या मिटिंगमध्ये असणारं सगळे फेडरेशन, माजी आमदार, दरेकर साहेब आमदार, हे सगळ्यांनी त्याला मान्यता दिली की तुम्ही जो निर्णय घ्याल तो योग्य असा घ्या. आता भाडं वाढवून द्या अशी देखील आम्ही आग्रही मागणी केली. ते देखील मुख्यमंत्री म्हणाले की आता मी नक्कीच विचार करेन. पाहू आता पुढे काय होतं. धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. कॅमेरामन गणेश राठेसह निवृत्ती वाबर, TV9 मराठी, मुंबई.